महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन NGP 4511 राज्य अध्यक्ष आमदार बच्चूभाऊ कडू, राज्य सरचिटणीस गिरीश भाऊ दाभडकर यांच्या आदेशानुसार राज्य उपाध्यक्ष दत्ताभाऊ भोईर, राज्य कोषाध्यक्ष विकास भाऊ भोईर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा कार्यकारिणी यांनी भिवंडी पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी यांच्या दालनामध्ये अंबाडी परिसरातील ग्रामपंचायत दुगाड येथील कर्मचारी सतीश मांजरेकर यांना सन 2024 रोजी मेडिकल रजेवर असताना निलंबन सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना माननीय मुख्य अधिकारी ठाणे यांनी कर्मचारी सतीश मांजरेकर यांचे निलंबन मागे घेऊन कर्मचारी यास हजर करून सरपंच यांच्या 39 कलम प्रमाणे कारवाई करण्याचे स्पष्ट लेखी आदेश दिले असताना देखील गटविकास अधिकारी पंचायत समिती भिवंडी यांनी पंचायत अधिकारी यांना हजर करून घेणे आदेश दिले असताना देखील टाळाटाळ करीत असल्याने ठाणे जिल्हा अध्यक्ष श्याम भोईर व सचिव दुर्बन पाटील यांच्या नेतृत्वाने संपूर्ण भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांना आवाहन करून पंचायत समिती दालनात ताकद दाखवून सतीश मांजरेकरला येत्या सोमवारी ग्रामपंचायत दुगाड येथे हजर करून घेण्याबाबत ग्रामपंचायत अधिकारी ज्योत्स्ना घावड यांना आदेश गटविकास अधिकारी यांनी दिले आहेत व सरपंच उपसरपंच यांच्यावर 39 प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देखील यावेळी देण्यात आले आहे। हा विजय सर्व कर्मचारी यांच्या युनियनचा एकजुटीचा आहे असे यावेळी सांगण्यात आले। त्यावेळी ठाणे जिल्हा सदस्य रवींद्र नाईक, विकास पाटील, सदस्य दुगाड मोहित शेलार, अभिलाष भोईर व मोठ्या संख्येने तालुक्यातील कर्मचारी यावेळी या ठिकाणी उपस्थित होते। उपस्थितांनी आपली मते देखील व घोषणा देऊन आपला आनंद उत्सव साजरा केला। ग्रामपंचायत कर्मचारी युनियन NGP 4511चा NGP 4511चा बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दत्ता भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दत्ता भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्याम भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ग्रामपंचायत दुगाडचा कर्मचारी सतीश मांजरेकरचा विजय असो, सतीश मांजरेकरचा विजय असो। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत युनियन NGP 4511 या संघटनेच्या छताखाली आज आम्ही ठाणे जिल्हा कार्यकारिणी काम करत असते। नक्कीच आमची संघटना महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील 32 जिल्हे आमच्या संघटनेशी संलग्न आहेत। त्या अनुषंगाने आमचे राज्याध्यक्ष आमदार बच्चूभाऊ यांच्या आदेशानुसार तसेच राज्याचे सरचिटणीस सन्माननीय गिरीश भाऊ यांच्या आदेशानुसार आमच्या ठाणे जिल्ह्याचे आणि राज्याचे उपाध्यक्ष सन्माननीय दत्ताभाऊ आणि कोषाध्यक्ष सन्माननीय विकास भाऊ आणि पूर्ण राज्य कमिटी यांच्या आदेशानुसार खऱ्या अर्थाने तलागालातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी ही संघटना दिवसरात्र काम करत असते आणि त्या अनुषंगाने आम्हाला तशी राज्यकारणी कडून शिकवण दिली जाते का जिथे कर्मचाऱ्यावर जर असा अन्याय झाला तर तशा पद्धतीने त्यांना सामोरे गेलं पाहिजे। तर तशाच पद्धतीने कर्मचाऱ्यांची जर कुठे छोटी मोठी चुकी झाली तर आम्ही संघटना म्हणून तिथे त्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन माफी देखील मागतो। आज खऱ्या अर्थाने आज भिवंडी पंचायत समिती येथे आमच्या कर्मचारी बांधव आज अंबाडी परिसरातील ग्रामपंचायत दुगाड येथे कार्यरत असे कर्मचारी सन्माननीय सतीश मांजरेकर यांना खऱ्या अर्थाने 2022 पासून ग्रामपंचायतमध्ये त्यांना मेडिकल रजेवर असताना त्यांना ग्रामपंचायतच्या राजकीय हेतूपोटी किंवा वैयक्तिक हेतूपोटी त्यांना निलंबन केले आहे। खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांनी खऱ्या अर्थाने संघटनेशी ते जोडले गेलेले आहेत आणि त्यांनी वेळोवेळी आपण कुठल्याही प्रकारची चुकी न करता आपण न्याय कुठे मागायला पाहिजे तशा पद्धतीने त्यांनी जिल्हा परिषद येथे देखील त्यांनी अर्ज दिला, पंचायत समिती येथे देखील अर्ज दिला आणि खऱ्या अर्थाने ह्या कर्मचाऱ्याला 2025-26 रोजी 14/4/2026 रोजी
माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समिती भिवंडीकडे निर्देश दिले की ह्या कर्मचाऱ्याची दप्तर तपासणी केली. त्यानंतर कर्मचाऱ्याची काहीही चुकी नसताना त्याला तात्काळ कामावर रुजू करून घेणे आणि संबंधित जे व्यक्ती आहेत, ज्या दुगाड ग्रामपंचायतीचे जे सरपंच आहेत सन्माननीय मुकणे मॅडम आणि उपसरपंच राजेश भोईर, गणेश पाटील यांचा कुठल्याही प्रकारचं त्यांनी जमीन खाल्ली नव्हती किंवा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा या कर्मचाऱ्यांनी अन्याय केला नव्हता किंवा त्यांची प्रॉपर्टी हडप नव्हती केली, तरीही त्या सरपंचांनी किंवा त्या उपसरपंचांनी त्या कर्मचाऱ्यावर बिचारावर अन्याय केलेला आहे. खऱ्या अर्थाने तिथे ग्रामपंचायत अधिकारी माननीय घायवट मॅडम ही ज्योत्स्ना घायवट मॅडम ही कार्यरत असताना देखील या कर्मचाऱ्यावर अन्याय होतो. खऱ्या अर्थाने प्रशासनाची जाण त्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला आहे का? खऱ्या अर्थाने जर कर्मचाऱ्याला जिल्हा परिषदकडून सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहे की त्या कर्मचाऱ्याला हजर करून घ्या, त्यानंतर आमची संघटना ठाणे जिल्हा संघटनाने माननीय गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदन दिला. आमच्यासोबत त्या ग्रामपंचायतीचे 2 सदस्य देखील आमच्यासोबत होते निवेदनाच्या वेळेत. कुठेतरी आम्हाला हा मोर्चा होता, हा आम्हाला मोर्चा शासनाविरुद्ध नव्हता किंवा आमच्या ग्रामपंचायतचा वरचा स्तर जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल यांच्यावर नव्हता. खऱ्या अर्थाने हा आमचा मोर्चा किंवा आंदोलन हा आमच्या तिथल्या सरपंच आणि उपसरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या विरोधात नव्हता. तर आमचा राज्य अधिवेशन झाला, त्यामध्ये खऱ्या अर्थाने आज राज्यातील 16,000 कर्मचारी तिथे उपस्थित होते आणि बच्चू भाऊंनी सांगितलं मी तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या ज्या ज्या मागण्या असतील त्या मी नक्कीच या हिवाळी अधिवेशन मांडेल. आणि खऱ्या अर्थाने एक आनंदाची गोष्ट आहे, आज हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि बच्चू भाऊ 2 वेळा विधान परिषदेमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या साठी आणि संगणक परीक्षकांसाठी लक्षवेधी घेतलेली आहे. आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आकृतीबंध वाढणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सेवेमध्ये जो 10% आरक्षण आहे त्यांची अंमलबजावणी वेळेत होणे आणि जो आम्हाला मानधनापोटी जो वेतन मिळत आहे तो वेतन वेळेत अदा करण्यासाठी डायरेक्ट राज्यमंत्री जयकुमार गोरे यांना त्यांनी प्रश्न विचारले का असे जर शासन निर्णय असताना तुम्ही अजूनपर्यंत ही कारवाई का करू शकत नाही. आणि खऱ्या अर्थी सत्तेतील आमदार आज बच्चू भाऊंना त्या लक्षवेधीला सूचक अनुमोदन दिले. ही आमची ताकद आज आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी युनियनची आहे, आमच्या NJP 45 अकराची आहे. खऱ्या अर्थाने मी आज ठाणे जिल्हा कार्यकारिणीमध्ये काम करतो. आमचे आज श्यामभाऊ हे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे. श्यामभाऊंचे नेतृत्व खऱ्या अर्थाने राज्याने दखल घेऊन श्यामभाऊंना ही जबाबदारी दिली. आणि खऱ्या अर्थाने मी एक दापोड्या या ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना माझं देखील या योगदान या जवळजवळ 2012 पासून मी भिवंडी तालुका अध्यक्ष होतो. आणि आज मला खऱ्या अर्थाने आमच्या 5 तालुक्यातील मुरबाड असेल, शहापूर असेल, अंबरनाथ असेल आणि शहापूर असेल आणि कल्याण असेल या तालुक्यांनी मला एकमताने सचिवपदी नेमणूक केली. आणि तेव्हापासून मी कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणीला उतरत आहे. खऱ्या अर्थाने ही ताकद आमची आज ग्रामपंचायत कर्मचारी युनियनची आहे. म्हणून मी आज इथे जमलेल्या सर्व कर्मचारी बांधवांना सांगतो तुम्ही संघटित व्हा, तुम्ही कर्मचारी संघटनेला बल द्या. खऱ्या अर्थाने भाऊ तुम्हाला मी पत्रकार बांधवांना एक गोष्ट अजून सांगेल. खऱ्या अर्थाने माझं नेतृत्व आज हे आमच्या तालुक्याने देखील लक्षात घेतलं आणि तालुक्यात जवळजवळ आमची ग्रामपंचायत पतसंस्था 2005 पासून कार्यरत आहे. या पतसंस्थेमध्ये देखील आज दुर्वन भाऊ पाहिजे म्हणून दुर्वन भाऊला त्या सचिव पदामध्ये पतसंस्थेमध्ये नेमणूक केली. ही सगळी ताकद आमच्या भिवंडी तालुक्याच्या कर्मचाऱ्यांची आहे. आणि खऱ्या अर्थाने भाऊ सांगतो मी एक सामान्य माणूस आहे. मी आज 3 महिने झाले मी सचिव पदाची धुरा माझ्या हातामध्ये गेले. 3 महिन्यामध्ये आज आमचा कर्मचारी व्यवस्थापक जो लसने भाऊ आहे तो माझ्या ग्रामपंचायतीवर येऊन आज आम्ही तात्काळ आमच्या कर्मचारी बंधवांना 2.5 लाखापर्यंत लोन आम्ही त्यांच्या पगारापोटी आम्ही देत आहे. आणि खऱ्या अर्थाने मी 3 महिन्यामध्ये 60 लाख लोन देण्याचा विक्रम केलेला आहे आणि 15 लाख FD या कर्मचाऱ्यांच्या पैशाची केलेली आहे. खऱ्या अर्थाने हा विषय आहे. म्हणून सांगतो की मित्रांनो संघटित व्हा. आज आपण इथे ताकद बघितली.
आज दत्ताभाऊंची आपण उपाध्यक्ष, राज्य उपाध्यक्ष त्यांची ताकद आहे म्हणून BDO साहेबांनी आणि BDO साहेब आपल्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे. खऱ्या अर्थाने ताकद देऊन आज त्या ग्रामपंचायत अधिकारीला तिला कशा पद्धतीने काम करायला पाहिजे, प्रशासकीयचं नॉलेज तिला कमी आहे. कारण 2009ला आमच्या सुरेश सारंगला त्या गायवड मॅडमने काम केलेलं होतं. मी तर सांगेन ती कुणाच्या तरी आश्रयाने ग्रामपंचायत अधिकारी झालेली आहे. तर अशी कुठेतरी माणसं नको आहे. माझ्या ग्रामपंचायतमध्ये गणेश वाडविंदे साहेब आहेत आणि आमच्या परिसरामध्ये जे ग्रामसेवक आहेत, ग्रामपंचायत अधिकारी आहेत, त्यांचा कामाचा अनुभव खूप चांगला आहे. ते सरपंच आणि प्रशासकीय ज्ञान असताना ते पत्रव्यवहार कसे करायचे अशा पद्धतीचं त्यांचं ज्ञान आहे. आणि आज जर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जर आदेश देत असतील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जर आदेश देत असतील, तर त्या ज्योत्स्ना गायवड मॅडम काय तिचा अनुभव आहे. तिने पोलीस स्टेशनचं प्रोटेक्शन घेऊन या आमच्या मांजरेकर भाऊंना तिथे हजर करून काल घ्यायला पाहिजे होता. म्हणून खऱ्या अर्थाने आमची आज ताकद धावून काल तिने BDO साहेबांचा स्पष्ट आदेश होता का त्या कर्मचाऱ्याला हजर करून द्या आणि BDO साहेब त्या ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच याच्यावर 39 ही कारवाई त्यांनी आता सुरू करायचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. खऱ्या अर्थाने आज आमचा विजय झालेला आहे. म्हणून मी सांगतो सर्व कर्मचाऱ्यांना बांधवांना विनंती करतो की आपण संघटित व्हा. आपली ताकद आहे, आपल्या कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी, आपल्या मागण्या आणि खऱ्या अर्थाने आज दत्ताभाऊ पूर्ण राज्यभर फिरत आहे. खऱ्या अर्थाने आपला बंधुभाव निर्माण होतो. आज जो दुर्वण भाऊला नाशिकवरून फोन येतो, यवतमाळवरून फोन येतो, चंद्रपूरवरून फोन येतो का भाऊ तुमच्या तालुक्यामध्ये काय झालेलं, आम्ही येऊ का. ठाणे जिल्ह्यातील 5 तालुक्यातील मला फोन येतो का भाऊ आमची गरज असेल तर आम्ही येतो. BDOच्या दालनामध्ये जर आपल्याला तिथे आंदोलन करायचं झालं तर आम्ही पुढे येतो, भाऊ तुम्ही मागे राहा. अशा पद्धतीचं बोलण्याचं आज आपली राज्यकारिणी करत आहे. म्हणून तुम्ही संघटित व्हा, एकत्र व्हा. जशी आपली राज्यकारिणी काम करते तशी आपली जिल्हाकारिणी काम करते आणि तशीच आपली पतसंस्था देखील मोठी करायचं आपल्या सर्वांच्या हातामध्ये आहे. म्हणून एकच सांगेन की महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचा, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचा, बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो, गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो, दत्ता भाऊ तुम आगे बढ़ो, श्याम भाऊ तुम आगे बढ़ो, NGP 4511चा धन्यवाद. तर मग काय सांगाल, आज ज्या प्रकारे आपल्या ग्रामपंचायत युनियनचा जो विजय झालेला आहे त्यांना रुजू करण्याचे आदेश BDOने दिलेले आहेत, काय नेमकं आपण कशा प्रकारे या ठिकाणी प्रयत्न केले होते, आपल्या कर्मचाऱ्याच्या पाठीशी आपण कशा प्रकारे उभं राहिले, काय सांगाल आणि आज विजयाबद्दल काय सांगाल. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी NGP 4511 भेवंडी तालुक्यातील दुगाड ग्रामपंचायतीतील कर्मचारी छत्तीस मांजरेकर यांना निलंबित करून आज जवळजवळ 3-3.5 वर्ष झाले. त्या प्रकरणामध्ये छत्तीस मांजरेकरांनी संलग्न लढा दिलेला आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, युनियन यांना स्वतः येऊन अर्जाद्वारे आपली जी काही अडीअडचणी आहेत त्या दाखल केलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्याची मांजरेकरचे पेपर तपासून जिल्हा परिषदचे डेप्युटी CO यांनी तात्काळ निर्णय घेऊन BDOंना आदेश दिलेला आहे. ग्रामपंचायतच्या सरपंचांना आदेश दिलेला आहे का त्या कर्मचारी तात्काळ तुम्ही कामावर रुजू करा, अन्यथा तुमच्यावर 39ची कारवाई 100% होणार आहे असा आदेश देऊन सुद्धा या 8 दिवसापूर्वी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना सुद्धा जिल्हा परिषदेने आदेश दिलेत आणि त्या आदेशाचा आत्तापर्यंत पालन झालेलं नसल्याकारणाने आम्ही तो निर्णय घेतला गेला आणि आज आम्ही त्यांच्या दालनामध्ये हजर झालो. छत्तीस मांजरेकर याला कामावर न घेतल्या कारणाने आम्ही भिवंडी तालुक्यातील, ठाणे जिल्ह्यातील सर्व कर्मचारी पंचायत समितीचे इथे आंदोलनासाठी उपस्थित राहिलो आणि आज थोड्या अर्ध्या तासापूर्वी गटविकास अधिकारी साहेबांनी आम्हाला त्यांच्या दालनात बोलवून घेऊन आणि तो त्यांच्या ग्रामविकास अधिकारी ज्या गायवड मॅडम आहे त्यांच्या समोर येऊन तात्काळ या कर्मचाऱ्याला हजर करा असा आदेश दिलेला आहे. लेखी आदेश परवा दिलेला असताना सुद्धा त्या गायवड मॅडमने त्यांना आदेशापोटी कामावर रुजू केलेलं नाही आहे. पण आजच्या दिवशी त्यांनी शाब्दिक आणि पत्रद्वारे सुद्धा त्यांना ऑर्डर दिलेलं आहे आणि गायवड मॅडमने जर उद्या त्यांना हजर करून घेतला नाही तर परवा आमचं आंदोलन त्यांच्या दुगाड ग्रामपंचायतला असेल आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही हा फिरून त्यांच्या दुगाड ग्रामपंचायत जाणार. माझी एक त्यांना विनंती आहे का एक कर्मचारी काम करत असताना कुठेतरी चुकतो
सगळे सारखे नसतात. एखाद्या कर्मचारी कुठे चुका झाल्या असतील, पण त्या शाब्दिक चुका झाल्या असतील, पेन्शीवरील चुका नव्हत्या, त्यांना कुठल्याही दप्तरी त्याची चुकी नसताना त्याला कामावर कमी केलेलं आहे. आम्ही त्या ग्रामपंचायतच्या दुगाड ग्रामपंचायतच्या बॉडीला, सरपंचाला, उपसरपंचाला विनंती करेन का आमच्या कर्मचाऱ्याची काय चुकी झाली असेल तर आमच्याशी बोला, त्याच्याशी बोला, पण त्याची चुकी पदरात घ्या. आज तेवढा करूनसुद्धा जर डेपोटी त्यांना आदेश देऊनसुद्धा त्या कर्मचाऱ्याला रुजू करत नसाल तर ही खेदाची गोष्ट आहे. मला असं वाटतं का आम्ही पर्सनली त्याला विनंती करू त्या कर्मचाऱ्याला कामावर घ्या, अन्यथा याचा प्रकरण पुढं वाढत राहील आणि आम्ही त्याचा पाठपुरावा घेऊन आणि त्याला न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. सर्वप्रथम तर मी जी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आहे यांचे सदस्य आभारी आहे. कारण मी ग्रामपंचायत सदस्यानंतर परंतु मी दुगाड गावचा एक ग्रामस्थ म्हणून सतीश मांजरेकर यांच्यावर जो अन्याय झाला त्याच्या पाठोपाठ आम्ही सर्व, मी असेल, माझे ग्रामस्थ प्रदीप मांजरेकर, मयूर जाधव, हे त्याच्या पाठोपाठ म्हणजे जवळपास संपूर्ण गाव बोललं तरी चालेल त्याच्या पाठीशी उभा राहिला आणि त्याला बळ देण्याचं काम ह्या संघटनेने केलं. त्यामुळे मी त्यांचा मनापासून शतशः आभारी आहे. आणि दुसरं बोलायचं झालं तर मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहे, पण मला स्वतःला कधी कधी असा प्रश्न पडतो की माझ्या गावामध्ये एक सरपंच आहे की नाही. कारण कोणताही आदेश हो, कुठलाही पत्रक येवो, त्याच्यावर पहिला उपसरपंच बघणार, सरपंचाचे शिक्केसुद्धा उपसरपंचाच्या घरी घ्यायला जावे लागते. म्हणजे ही आमच्या दुगाड ग्रामपंचायतची अवस्था आहे. आणि ह्याला कामावर न घेण्याचं त्यांचं उद्दिष्ट एकच की त्यांनी केलेला जो भ्रष्टाचार आहे तो कुठे कशामार्फत बाहेर येऊ नये. ह्याच्या मॅटरमध्ये त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे सगळं प्रोसिडिंग लिहिलं आणि बिचारायला अनुमोदक केलं. म्हणजे हा आमचा मनमानी कारभार चाललेला आहे. त्याच्यानंतर आता याच्या संदर्भामध्ये बोलायला गेलं तर CO साहेबांनी आदेश दिला होता, त्या आदेशाचं पालनसुद्धा ग्रामसेविका आणि उपसरपंच करायला तयार नाही, पण ते आम्ही जुमानणार नाही. म्हणजे एखाद्या क्लास 1 ऑफिसरच्या वरती पण हे लोक आले का? म्हणजे टोटली मनमानी कारभार आहे. म्हणून ह्या संघटनेचा मी शतशः आभारी आहे, कारण त्यांनी त्याला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला अजूनही न्याय मिळालेला नाही. जोपर्यंत तो सोमवारी कामावर रुजू होत नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळालेला नाही. आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी, माझे ग्रामस्थ आणि ही संघटना त्याच्या पाठीशी प्रबळपणे आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. सतीश भाऊ, काय सांगाल? आता आपल्या ठिकाणी बैठक झालेली आहे, तुम्हाला ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळाला आहे की नाही मिळाला, काय सांगाल? आपली काय प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम मी आज महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन MDP 4511 त्यामध्ये ठाणे जिल्हा सहकारी, त्यामध्ये मी सर्वांचं मनपूर्वक आणि मनापासून अभिनंदन करतो. कारण की जो माझा 3.5 वर्षाचा लढा होता त्या लढ्याला अखेर या युनियनच्या माध्यमातून अनेक परिश्रम करून या लढ्याला आज यश मिळालेलं आहे. यश फक्त शाब्दिक आजपर्यंत घायवड मॅडमनी दिलेलं आहे, परंतु सोमवारी जोपर्यंत मी कार्यालयात प्रत्यक्ष हजर होत नाही तोपर्यंत यश मिळालेले असं ग्राह्य धरता येणार नाही. आणि मागील 3 वर्षाचा कालखंड पकडला तर संघटनेने मला प्रत्येक वेळेस पाठबळ दिला. त्यामध्ये दत्ताभाऊ, दुर्वनभाऊ आणि श्यामभाऊ यांचा खूप मोलाचा वाटा आहे. विकास भाऊ आहेत सुद्धा, त्याच्यानंतर बळीराम भाऊ, प्रवीण जाधव, सूरज कांबळे या लोकांनी मला खूप सहकार्य केला. त्याच्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या माध्यमातून ग्रामविकास अधिकारी यांना अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांना समजावून सांगितलं, खास करून सुरई सारंगचे, भरोडीचे या कर्मचाऱ्यांनी अनेक वेळेला त्यांना समजावून सांगितलं की मॅडम आमच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय नको आहे आणि त्यांना सेवेत हजर करून घ्या. परंतु ग्रामसेवकांनी फक्त तेवढी वेळ मारून त्यांच्या मनात जे आहे तेच करण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे. आत्तापर्यंत सुद्धा साहेबांच्या समोर त्यांनी म्हटलं की मी सोमवारी हजर करून घेतो, परंतु अजूनपर्यंत मला ठाम विश्वास नाही की ग्रामसेवक आजच्या शब्दाला सोमवारीसुद्धा परिपक्व राहील. त्याच्यानंतर आता मगाशी साहेबांनी संपूर्ण दप्तर पाहणी केली. याच्या अगोदर 4 वेळा दप्तर पाहणी झाली, आज पुन्हा 5वी दप्तर पाहणी झाली. त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाने गणेश पाटील यांनी 2016 साली मी कायम झालेला इतिवृत्त संपूर्ण एकाच वेळी बदललेला आहे. आणि त्यावेळी 2016 साली कार्यरत असलेले सदस्य जे सह्या करणारे मेंबर आहेत यांची एकही सही त्याच्यावर नाही. फक्त जे कातकरी समाजाचे सदस्य होते त्यांचे त्यांनी अंगठे मारले आणि तत्कालीन सरपंच त्यांची सही सोपी असल्यामुळे ती कोणी मारली मी आरोप करत नाही.
परंतु संपूर्ण प्रोसिडिंग बदलली हे मला त्यांच्याच सदस्याने एकाने सांगितलेले आहे की हा संपूर्ण प्रोसिडिंग गणेश पाटील उपसरपंच यांनी बदललेला आहे. त्या संदर्भात सीओ साहेबांनी प्रत्यक्ष दप्तराची पाहणी केली, दोन्हीकडून म्हणणं ऐकून घेतले आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पंचायत समिती भिवंडी येथे दाखल करण्यात आले. 13/4/2026 रोजी संबंधितांचा आदेश भिवंडी पंचायत समितीकडे प्राप्त झाला. त्या अनुषंगाने पंचायत समिती भिवंडी गटविकास अधिकारी साहेब यांनी त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करीत 14/5/2026 रोजी ग्रामपंचायत दुगाड यांना लेखी आदेश दिले की संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेत हजर करून घ्या. आज जवळजवळ 2 महिने व्हायला आले, परंतु ग्रामपंचायत दुगाडचं एकच म्हणणं, आम्ही असे आदेश मानत नाही, असे मोहित सदस्य यांनी सांगितलं. असे अनेक वेळा प्रकार झाले, अनेक वेळा विनंती अर्ज केले, फक्त त्यांचा एकच इगो आहे की आम्हाला यांना कामावर घ्यायचं नाही. म्हणजे कायद्याच्या विरुद्धात जर ग्रामपंचायत चालवायची असेल तर मग ते त्या ग्रामपंचायतीला अर्थच नाही. आणि प्रत्येक वेळेस जर कर्मचाऱ्यावर अन्याय करायचा आहे मग तुम्ही त्या पदावर बसूनसुद्धा उपयोग नाही. असे अनेक प्रकार झाले. 3.5 वर्षानंतर आजचा जो लढा आहे तो आजपर्यंत यशस्वीरित्या संघटनेच्या माध्यमातून मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. तरी याच्या पुढं सोमवारी मॅडम हजर करून घेता येत की नाही त्या संबंधित मी युनियनला कळवेनच. आणि गटविकास अधिकारी साहेब यांनीसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य केले. जी सत्य परिस्थिती होती, BDO साहेबांनी सत्य परिस्थिती होती ती समोर मांडून दिली. कारण की माहितीच्या अधिकारातून दिलेले पेपर आणि त्यांच्याकडे दप्तर उपलब्ध नाही असे दिलेले पेपर, असे 2 प्रकारचे आहेत. एक 2016 सालीचं संपूर्ण प्रोसिडिंग बदलला, 2011चा दप्तर मला माहितीच्या अधिकारात दिला आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांना लिहून देते ग्रामसेवक अधिकारी की आमच्याकडे दप्तर उपलब्ध नाही. म्हणजे ही कुठपर्यंत मजल झाली. असे अनेक प्रकार आहेत. परंतु मी कर्मचारी असल्यामुळे आपण बाकीच्या विषयात ढवळाढवळ करत नाही. मला फक्त न्याय मिळण्याचा हेतू आहे आणि तो आज संघटनेच्या माध्यमातून मिळालेला आहे. एवढं.